नमस्कार, मी रुपाली नातू. जनता राज्य न्यूज चॅनलच्या सोलापुरी कट्टा या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या सोलापुरी कट्टामध्ये आलेले आहेत सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके सर आणि सोलापुरातले टेक्स्टाईल व्यावसायिक लिंगराज गुडूर सर. सर नमस्कार. नमस्कार. जसं की आपण जाणतोच 15 जून 2023 हा सोलापुरातील एक विशेष असा दिवस ठरला, ज्या दिवशी दुपारच्या वेळेला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत अशी कोजनरेशनची चिमणी पाडण्यात आली. अनेक वर्ष या चिमणीवरून बरेच वादविवाद झालेत, बऱ्याच गोष्टी झाल्या, परंतु शेवटी ती चिमणी पाडण्यामध्ये सोलापूर विकास मंच आणि सोलापूर विचार मंचच्या सदस्यांना यश आलं. तर त्यामागची एकंदर पार्श्वभूमी काय होती, ती चिमणी पडल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि सोलापूर विमानतळ ज्याच्या करता म्हणून ही चिमणी पाडण्यात आली, तर सोलापुरात ती विमानसेवा सुरू होणार का आणि ती विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूरचा खरोखरच विकास होणार का आणि तो कशा प्रकारे होणार, तर या सर्वांबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत दोघेही आलेले आहेत. तर सर्वप्रथम आडके सर आणि गुडूर सर, तुम्हा दोघांचंही जनता राज्य न्यूज चॅनलच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या सोलापुरी कट्टामध्ये मनपूर्वक स्वागत. आडके सर, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रलंबित प्रश्न होता. सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची जी चिमणी होती, अनेक वर्षांपासूनचा हा प्रलंबित प्रश्न शेवटी 15 जून 2023ला या प्रश्नावर कायमचा पडदा पडला, चिमणी पाडण्यात आली. तर नेमकं जे म्हणतात की ही चिमणी अनधिकृत होती, तर खरोखरच ही सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी अनधिकृत होती का आणि ती पाडण्यात आली, त्याच्या मागचं नेमकं कारण काय? आता सोलापूरला होडगी रोड विमानतळ आहे आणि त्याच्या शेजारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आहे. आता सोलापूरचं हे होडगी रोडचं विमानतळ हे आमच्या माहितीप्रमाणे 1948 सालापासूनचं आहे. त्याच्या जमिनीचे पेपरसुद्धा 1950-51 सालच्या आमच्या ताब्यात आहेत आणि त्या ठिकाणी 1980-81 साली वायुदूत ही एअर सर्व्हिस होती लोकांसाठी. त्यानंतर 2010 ते 11-12च्या दरम्यान किंगफिशर एअरलाइन्सचे 72 सीटर विमान सर्व्हिस सगळ्यांनी बघितलेली आहे आणि ते अतिशय सुसज्ज असं विमानतळ आहे. ते असताना 2014 साली शेजारच्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने त्याच्या आधीच्या ज्या 2 30 मीटरच्या चिमण्या होत्या गाळपाच्या, त्या सोडून अजून एक कोजनरेशन म्हणजे सहवीज निर्मिती करण्यासाठीची एक 92 मीटरची चिमणीचा प्रोजेक्ट केला. पण 2014 साली त्याचं बांधकाम सुरू झाल्याच इथल्या सोलापूरच्या कलेक्टरांना लेटर लिहिल्या गेलं एअरपोर्ट अथॉरिटीतर्फे की हे चिमणीचं बांधकाम होत आहे, तर हे थांबवा. त्या पद्धतीने त्यांनी तशा नोटिसा दिल्या कारखान्याला. शिवाय 2014 सालीच महानगरपालिकेने कुठलीही परमिशन घेतलेली नव्हती ह्या बांधकामाची, चिमणीच्या आणि एक्सपान्शन प्रोजेक्टची, म्हणून त्यांनी 8 दिवसात चिमणीचं जेवढं बांधकाम केलं ते जमीनदोस्त करा म्हणून ह्या कारखान्याला नोटिसा दिलेल्या आहेत. आणि हा जो संघर्ष आहे किंवा हा वाद आहे तो चिमणीच्या निर्मितीपासूनच सुरू झालेला आहे. कारण त्याला शेजारीत असलेल्या एअरपोर्टची NOC लागते. एअरपोर्टच्या आसपास फक्त 30 मीटरपर्यंतच बांधकाम करता येत होतं. एअरपोर्ट अथॉरिटीने त्यांना 30 मीटरची चिमणीची NOC दिली होती कंडिशनल, पण ते त्यांनी पाळली नाही. कॉर्पोरेशनने त्यांना कुठलीच बांधकाम परमिशन दिलेली नव्हती आणि आस्थागायत दिलेली नाही. आणि शिवाय त्याला MPCB म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाची NOC नाही आहे. या अशा सगळ्या ज्या काही गोष्टींची NOC किंवा परमिशन लागते ती त्यांनी फक्त ॲप्लिकेशन केले, पण त्याच्यात बसत नसल्यामुळे त्यांना मिळालं नाही. पण ते नेहमी कारखान्याचे धर्मराज काडादी हे सांगत राहिले की आमची चिमणी अधिकृत आहे किंवा एक ना एक दिवस ती अधिकृत केल्या जाईल. पण हे दादांत 2014 सालापासून खोटं होतं. ती चिमणी कदापि अधिकृत करता येत नव्हती, कारण त्याला कुठल्याही ह्या सगळ्या एअरपोर्ट अथॉरिटी, DGCA किंवा सोलापूर महानगरपालिका आणि पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या मान्यता नव्हत्या. हे कारण असल्यामुळं पण तरीसुद्धा आम्ही सोलापूर विचार मंचतर्फे 2018-19 पासून हा लढा प्रत्येक फ्रंटवर लढलो. NGT मध्ये लढलो. तिथं त्यांना कारखान्याला जवळपास 36 कोटीचा दंड झाला 1 महिन्यापूर्वीच. शिवाय कॉर्पोरेशनच्या तर्फे सुद्धा तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचशा हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत ह्या केसेस लढल्या गेल्या आणि हायकोर्टात जाऊन सुद्धा 4 वेळेला त्यांना हे सांगण्यात आलं की चिमणी अनधिकृत आहे, ती पाडावी लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा ऑर्डर फार पूर्वी 2018 सालीच केलेले आहेत की प्रत्येक प्राधिकरणाच्या
नियमाप्रमाणे चिमणीचं पाडकाम करणं अपेक्षित होतं ते केलं गेलं नाही 2018 सालापासून. म्हणजे खरं तर 2018 ते 2023 एवढ्या काळामध्ये इथले प्रशासन आणि सगळे जे काही शासनकर्ते होते त्यांच्या कृपेमुळेच चिमणी ही इतके 5 वर्ष तग धरून राहिली. नाहीतर ती खरं 2018 सालीच जमीनदोज झाली असती. तर हे एक मुख्य कारण आहे की चिमणी अनधिकृत होती म्हणून ती पाडण्यात आली. आपल्या सोलापुरातल्या बऱ्याच सर्वसामान्य लोकांना या गोष्टी माहिती नाही आहेत. सर्वांना असं वाटतं की चिमणीमुळे ती चिमणी पडल्यामुळे बऱ्याच काही गोष्टी झाल्या, तिथल्या कामगारांचे जे हातावरचं पोट होतं ते सगळं बंद होणार वगैरे असे अनेक गैरसमज सोलापुरातल्या जनतेमध्ये निर्माण झालेले आहेत. आणि सर ही गोष्ट सुद्धा बऱ्याच जणांना पहिल्यांदाच कळली असेल की तुम्ही जसं म्हणालात 1948 पासून सोलापूर विमानतळ हे तिथे आहे आणि हे कागदपत्रासहित त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे चिमणी ही अधिकृत होती म्हणूनच ती पाडली गेली आणि याच्यामध्ये सोलापूर विचार मंचच्या सदस्यांचा खूप मोठा वाटा आहे. गुडूर सर, सोलापूर विचार मंचने जो काही लढा दिला गेल्या 7-8 वर्षांपासून जसं आडके सर म्हणाले, तर हा लढा तुम्ही नेमका कसा दिला आणि शेवटी त्याला यश मिळालं ते 15 जून 2023ला. तर तुमचा हा जो 6-7 वर्षाचा जो लढा होता तर त्याबद्दल काय सांगाल सर? मॅडम, आम्ही पहिले आता आपलं MPCBकडे गेलो. त्यावेळेला आम्ही 2 वर्षाखाली तिथले मग साहेब ते म्हटले तर आम्ही उद्याच्या उद्या त्याला टाळे टोकू. म्हणजे त्यांना नोटीस पाठवून 24 तासात आम्ही पाणी बंद करू, 48 तासात होईल तुमचं काम. ते तिथून मग आम्ही इथं ते आपलं MSCBच्या मोठ्या नाक्याला गेलो. तिथनं त्यांना वीज कनेक्शन बी त्यांना हे सांगितलं होतं. त्यांनी बी म्हटलं आम्हाला प्रोटेक्शन पाहिजे, ते पाहिजे म्हणून सांगत होते. मग तिथून मग आम्ही हे लढा कंटिन्यू आम्ही आडके सरांसोबत कोर्टात केस गाठला. त्याच्याबद्दल आम्ही तोबडे साहेब होते आणि आडके सर होतं, मी होतो. तर ते कोर्टाने बी त्यांना अनधिकृत चिमणी आहे म्हणून तेच सांगितलं. आडके सर, जो विमानतळाचा प्रश्न होता, म्हणजे चिमणी जी पाडली गेली ती विमानतळाकरता पाडली गेली असं म्हणतात की ती अनधिकृत होती आणि ती विमानतळावरून विमान उडण्याकरता त्याचा अडथळा ठरत होता आणि तो अडथळा काढण्याकरता म्हणून ती चिमणी पाडली गेली. पण बोरामणीचं आपल्याला दुसरं विमानतळ आहे असंही म्हटलं जातं. मग बोरामणीच्या विमानतळाकरता का नाही अट्टहास धरला गेला? तिथून का नाही विमानाची सेवा सुरू केली गेली? चिमणी पाडण्यावरतीच नेमका फोकस का होता असाही अनेक जणांचा प्रश्न आहे. तर त्याबद्दल काय सांगाल सर? अतिशय तुम्ही एकूण एक राजकारण्यांच्या आणि सामान्य लोकांच्या मनातला प्रश्न विचारला की पहिली गोष्ट आत्ता सांगितल्याप्रमाणे सिद्धेश्वर साखर कारखान्याची 92 मीटरची सहवीज निर्मितीची ही चिमणी होती. त्याच्यामुळं गाळपावर असा डायरेक्ट काही परिणाम होणार नाही आहे. त्यांचं आधीच्या 2 चिमण्यांवर 5000 मेट्रिक टन गाळप होत आहे. पण ही चिमणी संपूर्णतः अनधिकृत असल्यामुळं आता एअरपोर्ट अथॉरिटीने फक्त 30 मीटरची परमिशन दिली आणि 92 मीटर बांधलं. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची NOC व्हायलेट केली. कॉर्पोरेशननी बांधकाम परमिशनच दिलेले नाही आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुद्धा NOC दिलेलं नाही आहे. चिमणी आणि त्यांचा जो सहवीज निर्मितीचा पूर्ण प्रोजेक्ट आहे त्याला. तर त्याच्यामुळे ह्या 3 संस्था ह्या वेगवेगळ्या आहेत, त्यांचे नियम वेगवेगळे आहेत. तर त्याच्यामुळे ही चिमणी टोटली अनधिकृत असल्यामुळे पाडल्या गेली. की असं नाहीये की फक्त विमानाला अडथळा होत होता, हे एक प्रमुख कारण आहे. आणि ते डेव्हलपमेंटसाठी ती आम्ही रेटा लावला विमानतळ सुरू व्हावं म्हणून आणि ते याच्यात लक्ष घातल्यामुळे ती पाडल्या गेली. पण कॉर्पोरेशन आज ना उद्या ते अनधिकृत स्ट्रक्चर आहे ते पाडणारच होतं. याच्या पलीकडे जाऊन आता प्रदूषण नियंत्रण मंडळाने चिमणीच नाही कम्प्लीट प्रोजेक्टच अनधिकृत आहे हे त्यांनी आधीच असल्यामुळे NOC दिली नाही. इव्हन परवाच्या ज्या एप्रिल महिन्यामध्ये 27 एप्रिलला ज्या सुनावणी घेऊन आपल्या आयुक्त तेली उगले मॅडमने जी काय ऑर्डर फायनल दिली होती आणि 45 दिवसाची पाडकाम करून घ्यायची मुदत दिली होती, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट दिलेलं आहे की ही चिमणी इल्लीगल आहे, म्हणजे अनधिकृत आहे. आणि ती चिमणीच नाही तर त्याचा वीज निर्मितीचा कम्प्लीट प्रोजेक्ट अनधिकृत आहे, तो कधीही अधिकृत करता येणार नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि चिमणी पाडल्या दिवशी तुम्ही त्यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल की 1 मीटरची सुद्धा त्याला परमिशन नव्हती, हे त्यांनी त्यांच्या तोंडून सांगितलं. त्याच्यामुळे ही चिमणी अनधिकृत असल्यामुळे पाडल्या गेली आहे, कुठलंही अनधिकृत स्ट्रक्चर ठेवत नाही. आणि त्यात कसं हे एअरपोर्टच्या रनवे मध्ये असल्यामुळं इथलं जे लायसन होतं ते सस्पेंड झालं होतं नागरी विमानसेवेचं. त्याच्यासाठी इथलं एअरपोर्ट एवढं सुसज्ज असल्यामुळं आपल्या मागून
कोल्हापूर, गुलबर्गा वगैरे छोट्या छोट्या ठिकाणी फ्लाईट्स एक 4-5 वर्षात सुरू झालेले आहेत. सोलापूरला उडान स्कीम ही ॲप्लिकेबल आहे. त्याच्यामध्ये कॉमन लोक सुद्धा 1,500-2 हजारामध्ये विमान सेवेचा लाभ घेऊ शकतात. एवढंच नाही तर इथले सगळे जे काही सोलापूरचे 20-25 वर्षामध्ये पिछेहाट झालेले आहे इकॉनॉमिकली. लोक म्हणतात की सोलापुरात काही राहिलेलं नाही. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे इथं विमान सेवा नव्हती आणि विमान सेवा सुरू व्हायला सगळ्यात एकुलता एक प्रमुख अडथळा म्हणजे ही 92 मीटरची चिमणी होती. बाकीचे तरी अशा अफवा पसरवल्या जातात की 106 अडथळे होते, एक अडथळा काढला, बाकीचे 105 अडथळ्यांचे. बरोबर, मी अगदी तो प्रश्न तुम्हाला विचारणारच होते सर. तर हे सगळ्या अफवा आहेत की आम्ही चॅलेंज करतो की ज्यांच्याकडे काही असं लेखी कुठल्या अथॉरिटीचं पत्र असेल की 106 अडथळे असेल त्यांनी दाखवावं. आम्ही जसे प्रत्येक ठिकाणी कागदपत्र दाखवतो, हे त्यांनी मुद्दाम पसरवलेल्या अफवा होत्या कारखान्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी. त्याला एकुलता एकच अडथळा होता. चिमणी पडल्यानंतर आम्ही एअरपोर्ट अथॉरिटीच्या बरोबर बैठक घेतली. त्यांनी सुद्धा त्याला दुजोरा दिला की फक्त चिमणीचा अडथळा होता. 15 तारखेला चिमणी पडल्या त्यांचा अहवाल गेलेला एअरपोर्ट अथॉरिटीचा सोलापूरचा आणि त्याचं लायसन्सिंगचं काम होईल. आणि तुम्ही म्हणलात की आता चिमणी पडल्यानंतर पुढं काय. आता सोलापूरचं उडगी रोड विमानतळ हे मी सांगितल्यासारखं अतिशय सुसज्ज आहे. तिथं सगळ्यात सुखसोयी आहेत. फक्त त्याला DGCA कडनं इन्स्पेक्शन होऊन लायसन मिळायचं काम आहे. दररोज आम्ही त्याच्या पाठीमागं लागलेलो आहे DGCA आणि एअरपोर्ट अथॉरिटीच्या. तर त्यांचे अहवाल गेलेले आहेत. त्या अहवालानुसार त्यांचं निरीक्षण होईल. सगळ्या डिपार्टमेंटचं NOC मिळाल्यानंतर त्यांचं लायसन मिळाल्यानंतर इथनं एअर सर्व्हिसेस चालू होते. आणि आम्ही सोलापुरातनं पहिल्या टप्प्यामध्ये इथून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बेंगलोर, तिरुपती अशा 5 ठिकाणी आम्ही एअर सर्व्हिसेस चालू कराव्या अशी आम्ही मागणी केलेली आहे विचार मंच. सर, हे झालं होडगी रोड विमानतळाचं. जसं तुम्ही म्हणालात की खूप मोठं सुसज्ज असं विमानतळ आहे आणि जिथून सगळ्या गोष्टी सहजपणे शक्य होतात. पण काही राजकीय जे पक्ष आहेत किंवा काही राजकारणातले काही व्यक्ती जे आहेत तर त्यांचा एकच अट्टाहास होता की होडगी रोड विमानतळाच्या मागे न लागता बोरामणीला जर विमानतळाकरता जी जागा दिलेली आहे तर त्या ठिकाणाहून विमानतळ सुरू करावं आणि तिथून विमानसेवा सुरू कराव्यात. सर, तर त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, तिथं मालडोकची रिझर्व जागा आहे. त्यामुळं बोरामणीची विमानतळ ही होऊ शकत नाही. तो रिझर्व काढूच शकत नाही 1% बिलकुल. त्यामुळं तिथं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं आम्ही होडगी रोडची विमानतळाला जास्त प्राधान्य दिलं. म्हणजे भविष्यामध्ये तिथे विमानतळ होण्याचा सुद्धा काही संबंध येतच नाही. रिझर्व असल्यामुळे रिझर्व जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत होत नाही. आता खरं तर तुमचा हा प्रश्न अतिशय चांगला आहे. दुसरा की आम्ही हा जो एवढा लढा लढलो तर तेच एफर्ट्स आम्ही जर विचार मंचने बोरामणी विमानतळासाठी लावले असते तर काय झालं असतं. तर बोरामणी विमानतळ हा 2008 साली आलेला प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्र आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंबाईंड प्रोजेक्ट होता. पण तत्कालीन गव्हर्नमेंटनी ही साफ केलेली सगळ्या लोकांची धुळफेक आणि फसवणूक आहे असं मी सांगेन. कारण त्या बोरामणी विमानतळाची जी जागा त्यांनी संपादित केली असं म्हणतात तर त्या जागेमध्ये 34 हेक्टर हे सोलापूरला नानद आणि आजूबाजूच्या बोरामणी वगैरे सगळ्या पट्ट्यामध्ये आढळणारा माळढोक जो अतिशय दुर्मिळ पक्षी आहे जगात. फक्त 150 ते 200 राहिलेले आहेत पक्षी भारतात ते. आणि त्याचं जतन करावं असं सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर्स आहेत. तर त्या दृष्टीने तिथली जी 34 हेक्टर जागा ही रिझर्व्ड होती ती फॉरेस्ट डिपार्टमेंटने अतिशय स्पष्ट सांगितलेलं आहे की ती जागा निर्वनीकरण किंवा हस्तांतरित करू शकत नाही. आता ही गोष्ट जर आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना माहिती होती तर ही जागा ही गोष्ट 2008 साली तो प्रोजेक्ट तिथं आणताना त्या कुठल्याही सरकारला का माहिती नव्हती. ती सगळे त्यांना माहिती होती पण केवळ लोकांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हे केलंय. तिथल्या जागेंना रेट यावेत जास्त, तिथली जागा विकल्या जावे म्हणून त्यांनी हे केलंय. आणि कुठलंही सरकार येऊ दे ही जी 34 हेक्टरची माळढोकसाठीची बोरामणीतली रिझर्व्ड जागा आहे ती कुठल्याही सरकारला त्याचं हस्तांतरण किंवा निर्वनीकरण करू शकणार नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे. हे ज्यावेळेला आम्हाला पटलं आणि त्यावेळेला आम्ही त्या विमानतळाचा नाद सोडला आणि जे आपल्या हातात आहे म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्यात काही शहाणपण नव्हतं. आणि ते विमानतळ आयुष्यात कदापिही होणार नाही हे आम्ही वारंवार सांगितलं आणि आज सुद्धा सांगतोय की ते त्या जागेचा विमानतळासाठी उपयोग नाही. हे एक प्रमुख कारण झालं. शिवाय त्याचे ते 2008 सालापासून खरं तर ते 3 वर्षात विमानतळ होणं गरजेचं होतं. ते या कारणामुळं आणि बाकीचे पैसे वगैरे अशा कोणालाही देता आले नाहीत त्याच्यामुळे ते तिथं झालं नाही विमानतळ हे. आणि ते खरं तर ते पूर्वीच्या पक्षांचं हे करणं काम होतं पण ते आता दुसऱ्यांवर ते खापर फोडतायत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्याच्या शेजारी जे कत्तलखाना आहे
ज्यावेळेला कत्तलखाना असतो त्यावेळेला एअरपोर्ट तिथं होत नाही. हे प्रमुख 3 कारण आहेत. आज त्याची 2000च्या आसपास कॉस्टिंग गेलेलं आहे विमानतळाचं. आणि एका बाजूला 0 पैशामध्ये होडगी रोड विमानतळ सुरू होणार आहे. इकडे एवढं सगळं असताना 2000 रुपये खर्च करायची कुठल्याही गव्हर्नमेंटमध्ये ताकद नाही, कुणीही करू शकणार नाही. आणि ते रिझर्वेशन कदापि उठणार नाही. त्याच्यामुळं जे लोकांच्या मनात होतं की आम्ही काही राजकीय किंवा आमचं वैयक्तिक वैर आहे चिमणी बरोबर किंवा पुण्याबरोबर, तसं नाही आहे. जी गोष्ट अनधिकृत आहे आणि जी सोलापूरच नाही की सोलापूरच्या आजूबाजूचे जे काही सगळे लातूर उस्मानाबाद या ठिकाणी विमानतळ होऊ शकत नाहीत, तर त्यांच्यासुद्धा जवळपास 80 लाख लोकांचा उदरनिर्वाह प्रोग्रेस हा जो खुंटला होता गेला 20-25 वर्षात, तर त्याचा हा मार्ग मोकळा केलेला आहे विमानतळ सुरू झाल्यामुळं. आणि बोरामणी विमानतळ हे कदापि होणार नाही, म्हणून त्या बाबतीत आम्ही 1% एफर्ट लावले नाही. त्याच्यामध्ये कुठलंही राजकारण किंवा काहीच नाही. आणि त्याच्यावरचं आर्थिक जे काही रिझर्वेशन आहे मारडोकचं, ते काय आम्ही लादलेलं नाहीये. ते तिथं मारडोक आहे, अस्तित्व आहे त्याचं. हे आज सुद्धा मी दाखवू शकतो की तिथं किती मारडोक आहेत आणि काय आहेत. आणि त्याच्यासाठी अजून एक पुढची गोष्ट सांगतो की गेल्या 6 महिन्यातच मारडोकचं भारतातलं दुसरं संवर्धन केंद्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये उघडलं गेलेलं आहे. त्यामुळे थोडक्यात बोरामणी विमानतळाचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे होडगी रोड विमानतळाकरता हट्ट धरला गेला. आणि जसं तुम्ही सर म्हणालात की अथॉरिटीकडून परमिशन मिळालेली आहे, लायसन्सिंग वगैरे सगळ्या प्रोसिजर होतील आणि लवकरच सोलापुरातून विमानसेवा चालू होणार आहे. गुडूर सर, माझा पुढचा प्रश्न तुमच्याकरता आहे, कारण तुम्ही टेक्स्टाईलचे व्यापारी आहात आणि सोलापूर हे काही वर्षांपूर्वी एक टेक्स्टाईल हब म्हणून ओळखलं जायचं. असं म्हणायचं की सोलापुरातून सोन्याचा धूर बाहेर पडतो असंही म्हटलं जायचं, जे आज कुठं नाही आहे. सोलापुरामध्ये कुठलेही उद्योगधंदे नाही आहेत सध्या. सोलापुरातले जे काही तरुण आहेत ते एज्युकेशन झालं की बाहेर पडतात. ते केवळ आणि केवळ सोलापुरामध्ये रोजगार नाही या कारणाकरता असं म्हटलं जातं आता सगळीकडे की विमानसेवा एकदा सुरू झाली की सोलापुरामध्ये उद्योगधंदे सुरू होतील आणि सोलापूरचा विकास होईल. तसं त्याबद्दल काय सांगाल? मॅडम, मी पहिले एक सांगतो, सोलापूर हे विमानसेवा चालू होते ना, त्याच्यामुळं आमचे जे बाहेर आहेत ना, ते फॉरेनचे म्हणजे बाहेर देशाचे, त्यांचे येणं जाणं ते सोपं होईल. त्याच्यामुळं आमच्या उद्योगाला त्यांनी ऑर्डर जास्त दिली. आत्ताच्या मितीला एक्सपोर्ट 500 करोड रुपये होत आहे सध्या दरवर्षी. तर तेच ते बाहेर जर इंटरेस्ट जास्त घेतला ते 1000 कोटीपर्यंत जाईल आणि कामगारांना रोजगार मिळेल जास्त. आणि इथली म्हणजे कामगारांची जे त्रास होईल ते कमी होईल. म्हणजे थोडक्यात रोजगार भरपूर उपलब्ध होणार आणि लोक जे पुण्याला चालले ते बंद होणार. सोलापुरामध्ये IT पार्कचं सध्या प्रोजेक्ट चालू आहे, तर त्याला किती सर चालना मिळू शकेल एकदा विमानसेवा सुरू झाल्यानंतर? विमानसेवा चालू होण्याच्या अगोदरच पेपरमध्ये, आता आजच्या कालच्या पेपरमध्ये वाचायला मिळायला लागलंय की इथल्या डोणगावच्या इथं RT पार्क सुरू होणार आहे, असं वाचताना मी बघितलं काल करून. आडके सर, जेव्हा ही चिमणी पाडली गेली तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं की चिमणी पाडल्यानंतर ते केवळ चिमणी पाडकामुळे कारखान्याचं 1500 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे आणि पुढील 2 हंगामापर्यंत कारखान्यातून गाळप होऊ शकणार नाही. तर हे सगळं फक्त ऐकीव आहे, हे आम्ही फक्त वाचलेलं आहे. तर या बाबतीत सर्वसामान्य जनता अजूनही संभ्रमावस्थेत आहे. जसं तुम्ही बोरामणी विमानतळाबद्दलचा संभ्रम आपल्या प्रेक्षकांचा दूर केला, तसं याबद्दल काय सांगाल सर? आता सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची निर्मितीच 1970-71च्या आसपास झाली. ज्या वेळेला त्याच्या 2 चिमण्या बांधण्यात आल्या, त्यांची हाईट सुद्धा 1 मीटर जास्त होती आणि ती हाईट 1 मीटर कमी केल्यानंतरच त्यांना एअरपोर्ट अथॉरिटीचं NOC मिळालेलं आहे. म्हणजे ह्यांना कारखाना उघडायच्या पहिल्या दिवसापासून चिमणीची हाईट किती लागते हे त्यांना माहिती होतं. एवढं असताना, कुठलीही परमिशन नसताना, कारखान्याचे जे तत्कालीन चेअरमन आणि आत्ताचे जे मार्गदर्शक आहेत धर्मराज काडादी साहेब, यांना ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना असताना सुद्धा हे सहवीज निर्मितीच्या प्रकल्पाची 92 मीटरची अनधिकृत चिमणी बांधायचा संबंधच नव्हता. पण आता ती पाडल्या गेली आणि आता ते म्हणतायत की कारखाना पुढचे 2 हंगाम ह्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही. हे सगळं म्हणजे आधी जसं ते अफवा पसरत होते की बोरामणी विमानतळ सुरू करू शकतो किंवा होडगी रोड विमानतळ हे छोटं आहे, त्याची धावपट्टी छोटी आहे, त्याच्यावर 1 साईड एकाच बाजूने लँडिंग एकाच बाजूने टेक ऑफ करू शकतो, हे अशा त्यांनी असंख्य अफवा पसरवलेल्या होत्या.
किंवा मध्यंतरी गेल्या वर्षी त्यांनी त्यांच्याच सर्वसाधारण सभेत असा प्रस्ताव मंजूर करून घेतला की कारखान्यातर्फे आपणच 2 विमान खरेदी करून विमान सेवा देऊ. सहकारी तत्वावर साखर कारखाना चालवणारा मी कधी असं बघितलं नाही की तोट्यात असताना विमान सेवेत पडतोय. तर ह्या सगळ्या लोकांच्या आणि प्रामुख्याने त्यांचे शेतकरी सभासदांना भूल तापा देऊन त्यांची म्हणजे काय फसवणूक केलेली आहे त्यांनी. आता खरं तर हा सहकारी तत्वावरचा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह साखर कारखाना आहे. त्याला अतिशय चांगले आणि कडक नियम आहेत आणि सध्याची परिस्थिती कारखान्याची बघायला गेली तर तो कारखाना 200 कोटी तोट्यात आहे. 96 साली धर्मराज काडादी आणि त्यांच्या पॅनलने हा ताब्यात घेतला त्यावेळेला 0 कोटी कर्ज होतं. त्यांनी इतक्या वर्षात 200 कोटी तोट्यात नेला आणि 1000 कोटी त्यांचे देणे आहेत. म्हणजे 1200 कोटी यांना देणं आणि कर्ज असताना हे या बाकीच्या गोष्टी ते सांगतायत. आणि दुसरीकडं ते म्हणतात की गाळप होऊ शकणार नाही. आता मी मगाशी सांगितलं की यांच्याकडे 2015-16 पर्यंत ते जे गाळप करत होते 30 मीटरच्या 2 चिमण्यांवर 5000 मेट्रिक टन गाळप होतं. आज सुद्धा त्याच्यावर गाळप पुढच्या हंगामात होऊ शकतं. हे आम्ही त्यांना आमच्या मंचतर्फे त्यांना आव्हान दिलेलं आहे की तो कारखाना आमच्या ताब्यात आहे. आम्ही ते कारखाना परत पहिल्या परिस्थितीवर आणतो. 2 चिमण्यावर त्याचं येत्या हंगामातलं गाळप आम्ही करून दाखवतो. ते चॅलेंज त्यांनी स्वीकारावं, आमच्या ताब्यात द्यावं, जेणेकरून शेतकरी सभासदांचं कुठलंही नुकसान होणार नाही. आणि अजून एक दुसरी गोष्ट आहे की सोलापूर जिल्ह्यातच 40 साखर कारखाने आहेत. की असं नाही आहे की बाबा हा कारखाना समजा काही प्रॉब्लेम मध्ये आला तर त्याचा ऊस वाढून जाईल. त्यांना दुसऱ्या बाकीचे 39 सहकारी साखर कारखाने किंवा दुसरे प्रायव्हेट कारखाने जिथं रेग्युलर FRP चे पैसे देऊ शकतात. आज हे लोक FRP चे पैसे सुद्धा देत नाहीत रेग्युलर किंवा 6-8 महिने त्यांच्या कामगारांना पगार सुद्धा त्यांनी दिलेले नाही. ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात चिमणीचं राजकारण केलं गेलं म्हणतात ते अगदी खरं आहे. आणि जसं मी म्हणाले की उद्योग व्यवसाय सोलापुरात वाढीला लागावेत म्हणून सोलापूर विचार मंच आणि सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी प्रयत्न केले. सोलापुरातील जे व्यापारी आहेत तर त्यांनी प्रयत्न केले. पण इथे सर माझ्या मते तुम्ही लोक जे तुम्ही प्रयत्न केले ते कुठेतरी मागे पडतात आणि याचं राजकारण खूप जास्त केलं गेलेलं आहे की अनेक नाव कुणाचं घेत नाही पण राजकारणामुळे किंवा काही राजकीय पक्षांमुळेच ती चिमणी जी आहे ती पाडली गेली असं म्हणतात. तर त्याबद्दल काय बोलाल सर? आता पहिली गोष्ट मी सांगितलं की जर कुठल्याही राजकीय पक्षाच्या आता हे जे आम्ही प्रत्येक पक्षाच्या आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिंजवलेले आहेत आणि प्रत्येक कुठल्याही पक्षाने आम्हाला ह्या आमच्या लढ्यामध्ये पाठिंबा दिलेला नाही. या उलट त्यांनी अफवा पसरून किंवा वेळोवेळी काहीतरी अडथळे आणून जेणेकरून ही चिमणी पाडकाम रोखता येईल आणि इथली विमानसेवा होणार नाही हे प्रयत्न केले. त्यात सगळेच पक्ष आले. आणि मी जर सांगितलं मगाशी की जर चिमणी पाडकामामध्ये जर भारतीय जनता पक्षाचा जर सहभाग असला असता तर ते छाती टोकपणे त्यांचे लोक येऊन सांगितले असते की हे क्रेडिट आम्ही घेतोय चिमणी पाडकामाचं आणि इथलं विमानसेवा सुरू करण्याचं. ते आजपर्यंत दिसत नाही आणि भविष्यात कधीही ते घेऊ शकत नाही कारण त्यांचा 0% सहभाग आहे. त्यांनी कदापि आम्हाला सहकार्य केलेलं नाहीये हे सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याचबरोबर दुसरे जे पक्ष आहेत त्यांनी सुद्धा काही केलेलं नाही. या उलट त्याच्यानंतरचं जे आधीचं जे चिमणीला प्रोटेक्शन द्यायचा वरद असं होता हे आपण बघितलं की गेल्या 2 वर्षापूर्वी आम्ही शरद पवार साहेबांनी एक दडदडीत लेटर लिहून दिलं होतं नागरी उड्डयन मंत्रालयाला ज्योतिरादित्य सिंध्यांना की हे चिमणीचं पाडकाम करू नका. त्यांचे काही सभासद शेतकऱ्यांचं नुकसान होईल. म्हणजे खरं तर ही गोष्ट अतिशय चुकीची आणि लाजिरवाणी आहे की जी गोष्ट अनधिकृत आहे त्याला दडदडीत ते पाठिंबा देतात. आणि दुसरीकडं जर तुम्हाला एवढं शेतकरी सभासदांचं पडलं होतं तर ह्यांना अनधिकृत चिमणी बांधूच द्यायची नव्हती. त्याच वेळेला त्यांना सांगायचं होतं. तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये 0% राजकारण आहे. जे काही सक्सेस आहे ते केवळ आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी एकत्र येऊन केवळ सोलापूरचा विकास व्हावा या एकाच ध्येयापोटी कुठलंही राजकारण मध्ये न आणता आम्ही आमच्या ग्रुपमधले कोणीही कुठल्याही पक्षाशी बांधील किंवा संबंधित नाही ते सगळ्यांना माहिती आहे. केवळ सोलापूरचा विकास व्हावा. इतर सुखसोयी आहेत, इतर रस्ते आहेत, इतर ट्रेनचं जाळं आहे, जमीन स्वस्त आहे, कुशल कामगार आहे, उद्योगपती आहेत, इन्व्हेस्टर्स आहेत, शिकलेली मुलं आहेत. हे सगळं सुबत्ता असताना फक्त एकच अडचण होती, विमानसेवा नव्हती. तो अडथळा दूर व्हायच्या टप्प्यात आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे आमच्या प्रयत्नांना यश येऊन
1 महिन्याच्या आत इथनं पहिलं फ्लाईट उडायचं हे आम्हाला स्पष्ट दिसतं. सर कुठलंही राजकारण नाही आहे याच्यामध्ये, तर सर्व जे सोलापूरच्या विकासासाठी प्रयत्नशील लोक आहेत, तर असे तुम्ही सर्व एकत्र येऊन हा प्रयत्न केला आणि ती को जनरेशनची अनधिकृत चिमणी पाडली गेली आणि सोलापूरच्या विकासाचा मार्ग जो आहे तो खऱ्या अर्थाने आता खुला झालेला आहे. पण तरीसुद्धा सर, जेव्हा चिमणी पाडली गेली त्यानंतर राजकारणातल्या प्रत्येक पक्षातला प्रत्येक नेता येऊन धर्मराज काडादी सरांच्या निवासस्थानी जाऊन तिथे भेट घेतली गेली आणि काही जणांनी असेही तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे की 3 महिन्यात विमानसेवा सुरू करून दाखवाच, तर असंही बोललं गेलेलं आहे. तर त्या बाबतीत सर काय सांगाल? म्हणजे आता विमानसेवा सुरू होणार आहे हे तुम्ही सांगितलेलंच आहे, पण जे तुम्हाला चॅलेंज केलं गेलेलं आहे की तुम्ही विमानसेवा सुरू करून दाखवाच, त्याबद्दल काय सांगाल सर? मॅडम, आम्ही 8 दिवसाखाली एअरपोर्ट अथॉरिटीच्या साहेबांना भेटलो. त्यांनी म्हटले तर इथून 3 महिने 4 महिन्याच्या आत विमानसेवा चालू होईल, विमानसेवा सुरू होणार आहे. सुरू होणार आणि त्याने इथून तिरुपती, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई या ठिकाणी, दिल्ली या 5 ठिकाणी आम्ही पहिले 72 सीटचा RTR चालू करून त्यांनी सांगितलं होतं. थोडक्यात विमानसेवा लवकरच चालू होणार आहे आणि सोलापूरकरांच्या सेवेसाठी आणि सोलापूरकरांच्या कन्व्हिनियन्ससाठी सोलापुरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रोजगार यामध्ये निर्माण होणार आहेत. सगळ्यात पहिला जो रोजगार आपल्याकडे निर्माण होणार आहे ते विमानतळ चालू झाल्यानंतर विमानतळामध्येच बराच स्टाफ निर्माण होईल. त्याच्यानंतर जे तुम्ही म्हणालात इम्पोर्ट एक्सपोर्ट, जे खूप गरजेचं आहे कुठल्याही व्यापाऱ्यासाठी, तर ती गोष्ट जी आहे ती या विमानसेवेमुळे खूप सोपी होणार आहे. आणखी सर, विमानसेवा चालू झाल्यानंतर सोलापूरचा विकास होईल, सोलापूरमध्ये उद्योगधंदे येतील, बऱ्याच गोष्टी होतील असं म्हटलं, तर नेमकं त्याच्यामुळे कोणत्या कोणत्या गोष्टी घडणार आहेत? आता मी सांगितल्याप्रमाणे 1 महिन्यापर्यंत ते मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत सोलापुरातनं पहिली नागरी विमानसेवा सुरू होईल आणि सोलापूरच्या विमानसेवेला एक वेगळी म्हणजे काय फॅसिलिटी आहे. मी सांगितलं की उडान स्कीम ह्याला ॲप्लिकेबल आहे. उडान म्हणजे पहिले 50 जे सीट्स असतात तर ते 50% मध्ये मिळतात. म्हणजे समजा इथून ते मुंबईला जायचं तिकीट जर 3,000 रुपये रेग्युलर असेल तर ते पहिले 50 तिकीट 1,500 रुपयामध्येच विकल्या जातात. तर आता आज विमानसेवा ही काही म्हणजे लक्झरी राहिलेली नाही आहे किंवा मोठ्या श्रीमंत लोकांची, शौकीनांची गोष्ट राहिलेली नाही आहे. ही नेसेसिटी झालेली. नेसेसिटी म्हणजे अतिशय महत्त्वाची गरजेची गोष्ट की जर 1,500, 2,000, 2,500 मध्ये जर एक माणूस सकाळी जाऊन संध्याकाळी कुठं पण भारतात जाऊन आपलं काम करून येऊ शकत असेल तर त्याच्या एवढी सोपी कुठली गोष्ट नाही. आणि दुसरी काय आहे की ह्याच्यामुळं इथल्या प्रत्येक माणसाला ज्याला गरज आहे, समजा कोणाला मेडिकलसाठी जायचं आहे बाहेर, तो जाऊन येऊ शकतो. कुठल्या वकिलांना किंवा कोणाला मिटिंग्ज आहेत किंवा इव्हन कुठल्या विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूला जायचं अर्जंट तर ते जाऊ शकतात. प्रत्येक माणसाला सरकारी खात्यातल्या मिटिंग असतात, इकडे तिकडे जायचं असतं, मुंबई, आपल्या हैदराबाद, दिल्ली त्या ठिकाणी त्यांना सोपं आहे. राजकारण्या लोकांची सोय आम्ही केलेली आहे त्यांना जाण्या येण्यासाठी. आणि उरला प्रश्न व्यापारी लोकांचा. इथले व्यापारी बाहेर जातील आणि बाहेरचे जगभरचे आणि भारतातले व्यापारी आपले इथले जे पारंपरिक उद्योग आहेत, टॉवेल आणि चादरीचे, त्याच्यात खरेदीसाठी येऊ शकतील मोठ्या प्रमाणात. ते उद्योग अजून मल्टीफोल्ड वाढणार आहेत. तेच नाही तर आपले इथं रेडीमेड गार्मेंट हब झालेलं आहे, त्याचं उत्पादन आणि त्याचं खरेदीदार येणार आहे. तिथं आपल्या इथं चांगले मेडिकल ट्रीटमेंट मिळतात. त्यासाठी जे अगदी लगतचे जे लोक आज येत होते आपल्याकडे सोलापुरात मेडिकल ट्रीटमेंटसाठी, आज संपूर्ण भारतच काय भारताच्या बाहेरचे लोक येण्यासारखी परिस्थिती सोलापुरात झालेली आहे. त्याच्यामुळे जे काही कोलॅटरल सगळे उद्योग आहेत प्रत्येक इंडस्ट्रीला लागतात तर ते सगळे वाढणार आहेत. तिथल्या हॉटेल इंडस्ट्री वाढणार आहे. आणि आपल्या इथं 5 तीर्थक्षेत्र आहेत. त्या तीर्थक्षेत्रासाठी व्हिजिट द्यायला 365 दिवस पिलिग्रिमेजसाठी लोक येतात भारतातून भारताबाहेर. त्यांची चांगली सोय झाली आहे. त्याच्यामुळे त्यांना येणं जाणं सोयीस्कर होईल. हॉटेलिंग वाढेल, ट्रान्सपोर्टेशनचा धंदा वाढेल, खरेदी विक्री वाढेल. हे सर्वच क्षेत्रातल्या लोकांना ह्याचा फायदा होणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे. आणि विशेष म्हणजे गेल्या 20-25 वर्षामध्ये सोलापुरातील जे सुशिक्षित आणि कामगार वर्गांचं विस्थापन झालंय इथं रोजगार नसल्यामुळं, मुंबई, पुणे, हैदराबाद या ठिकाणी,
जे विस्थापित झालेले आहेत आणि त्यांच्या घरी आई वडील हे म्हातारे वाट बघत बसतात. म्हणजे दोन दगडावर पाय ठेवून हे मुलं किंवा बाकीचे लोक काम करतायत. तिथं त्यांना जो पगार मिळतो तो सुद्धा तिथंच बराचसा खर्च होतो. आणि आज अशी परिस्थिती आहे की सोलापुरातल्या मुला मुलींचे लग्न सुद्धा विमानसेवा नसल्यामुळे होऊ शकत नाही. हे पण आपण ऐकतोय बघतोय. त्याच्यामुळे हा एक फार मोठा आर्थिकच प्रश्न नव्हता, फार मोठा सामाजिक प्रश्न आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या शेजारी छोट्या छोट्या ठिकाणी गुलबर्गा आणि कोल्हापूर सारख्या ठिकाणी विमानसेवा सुरू होऊन ती गावं झपाट्याने पुढे जात आहेत. तिथं इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. लोक म्हणतात की आपली इथे विमानसेवा चालू होईल की नाही आणि ती राहील की नाही, याचे हे उदाहरण आहेत. तिथं चालू झालेलं आहेत आणि आज 3-4 वर्ष झाले उड्डाणं वाढलेली आहेत. तिरुपतीलाच जायला गुलबर्ग्याला 2 फ्लाईट्स आहेत आणि त्यातले 60 ते 70% लोक हे सोलापूरचे असतात. तर त्यांना इथनं सोय झाली तर तिथं कोणीच जाणार नाही. तर त्याच्यामुळे हे जे सगळे उद्योग आहेत, आधीचे जे उद्योग होते, आणि आता मी सांगितल्याप्रमाणे मारडोकचं संवर्धन केंद्र इथं झालेलं आहे. इथं मारडोक आहेत, ते बघायला जगभरातनं मारडोकचं पर्यटन इथं तयार आहे. खरं तर सोलापूरला देवानी भरभरून सगळं दिलेलं आहे, पण इथल्या लोकांनी ह्याचा कधीही विचार केला नाही. आणि मी तर म्हणेन की ह्या जो काही 4-5 वर्षात सोलापूर विचार मंचच्या लोकांनी जो लढा दिलाय ते जगभरात कौतुक करण्यासारखं एक उदाहरण आहे की राजकारणी किंवा कुणाच्या मागं न लागता आपल्या हक्काची लढाई आपण आपल्या जीवावर आम्ही लढलो आणि हे सक्सेस करून दाखवलेलं आहे. याच पद्धतीने जे काही बाकीचे प्रॉब्लेम असतात तर ते लोक आपला लढा देऊन सक्सेस करून आपले हक्क मिळवू शकतात. याच्यातनं घेण्यासारखं आहे. थोडक्यात आडके सर, गुडूर सर, तुमच्यासारख्याच जे सोलापूरच्या विकासाला चालना देणारे जे व्यक्ती आहेत, अशा सर्वसामान्य व्यक्तींनी एकत्र येऊन जी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची जनरेशनची अनधिकृत चिमणी होती, ती चिमणी पाडकाम जे झालेलं आहे ते केवळ तुमच्या लढ्याला मिळालेलं ते यश आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात तसं येत्या 2-3 महिन्यात सोलापूरमध्ये विमानसेवा चालू होईल. सोलापूरच्या विकासाला सुद्धा चालना लागेल. आणि जसं तुम्ही म्हणालात की सोलापूर प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जाईल. सोलापूरला खूप काही भरभरून मिळालेलं आहे आणि तेच आता काय काय मिळालेलं आहे ते या उद्योगधंद्यांमधून लवकरच कळत जाईल. आणि सोलापूर सुद्धा पुणे, मुंबई, नागपूर जशा मेट्रो सिटीज आहेत, काही वर्षामध्ये आपल्या सोलापूरचं सुद्धा चित्र पालटलेलं असेल. जसे सोलापूरचे तरुण पुण्या मुंबईकडे जातात तसे इतर ठिकाणचे तरुण जे आहेत ते सोलापूरमध्ये नक्कीच स्थलांतरित होण्यासाठी येतील आणि सोलापूर खरोखरच अगदी एक विकसित सिटी होईल. कारण सोलापूर स्मार्ट सिटी आहे, पण ती खरोखर स्मार्ट सिटी जी होणार आहे ते सोलापूर विचार मंच, सोलापूर विकास मंच आणि जे तुमचं व्यापारी असोसिएशन आहे, तर अशा तुम्ही लोकांनी जो गेल्या 7-8 वर्षांपासून लढा दिलेला आहे, तर तुमच्या त्या लढ्याला खरोखरच यश काही वर्षात मिळालेलं आपल्याला दिसणार आहे. तर त्याची ही सुरुवात झालेली आहे असं आपण समजूयात. डॉक्टर संदीप आडके सर, लिंगराज गुडूर सर, आज तुम्ही आमच्या जनता राज्याच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये जे काही संभ्रम होते या चिमणीबद्दल आणि बाकीच्या सर्व प्रश्नांबद्दल, तर ते संभ्रम तुम्ही नक्कीच दूर केलेले आहेत. त्याकरता जनता राज्य न्यूज चॅनलतर्फे आणि आमच्या समस्त प्रेक्षक वर्गातर्फे तुमचे खूप खूप आभार. आणि असेच सोलापूरच्या विकास कामामध्ये आणि सोलापूरच्या विकासासाठी असंच सोलापूर विचार मंच कार्य करत राहील. त्याकरताही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि मी एक म्हणेन की जनता राज्य न्यूज चॅनलने जे काय आज आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली की हे सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, तर त्यासाठी आपल्या चॅनलचं सगळ्या सहकाऱ्यांचे धन्यवाद. आणि विशेष म्हणजे हा लढा आम्ही जरी लढलो असलो तरी आमच्याबरोबर बरेचसे आमच्यातले सहकारी आहेत आणि आमच्या बाहेरचे सुद्धा बरेचसे लोक आहेत की ज्यांनी प्रत्यक्षप्रमाणे या लढ्यात आम्हाला खूप मदत केली. नाहीतर एवढं मोठं अतिशय अवघड काम हे शक्य झालं नव्हतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की ह्याच्यामध्ये मीडियाने सुद्धा हा प्रश्न खूप लावून धरलेला आहे गेल्या 4-5 वर्षात. तर त्या सगळ्या लोकांचं ज्यांनी ह्याच्यामध्ये सोलापूरच्या विकासामध्ये हातभार लावायला आम्हाला मदत केली आणि हातभार लावला, तर त्या मीडियाचं आणि ह्या सगळ्या लोकांचं धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर.